मी बबनराव पाटील मोमेवाडी गावचा रहिवासी आहे. गेले जवळजवळ 30-35 वर्ष ही उत्तर विभागातील जी संघटना आहे त्या संघटनेबरोबर नेहमी काम करत आहे. त्यामुळं आतापर्यंतचा माझा अनुभव बघितला की मोमेवाडीकर ज्या ज्या कामासाठी या नेत्यांच्याबरोबर आणि नंतर 1911 सालापासून माननीय मुश्रीफ साहेबांच्याबरोबर ज्या ज्या कामासाठी गेले तर आम्ही 1 रुपया मागितला असला तर ते ₹1.25 देण्याचं काम माननीय मुश्रीफ साहेबांनी केलेलं आहे. आणि या गावामध्ये 100% डांबरीकरण, जवळजवळ 90% गटरची कामं, वाड्या वस्त्यावर सुद्धा कुठेही एक कच्चा रस्ता नाही की 100% डांबरीकरण झालेलं आहे. शाळेंच्या खोल्यांच्यापासून स्मशान सेट्स पर्यंत सगळ्या सुविधा उपलब्ध करून द्यायचं काम केलेलं आहे. माननीय मुश्रीफ साहेबांच्या पुढाकारातून हे आंबेओळ धरण झालं आणि त्या धरणग्रस्तांचं पुनर्वसन, त्याचबरोबर जमीन जाऊन ज्यांच्यावर अन्याय झाला त्या अन्याय निवारणासाठी साहेबांनी वेळोवेळी या धरणग्रस्तांच्या मिटिंगी लावून आणि जे लाभक्षेत्रातले सुद्धा लोक आहेत त्यांच्यासाठी आता मोमेवाडीमध्ये जवळजवळ 2 बंधारे आम्हाला उपलब्ध करून दिले. त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याची जी आपली योजना आहे त्या योजनेमध्ये काही दिवस उन्हाळ्यामध्ये आपल्याला पाणी कमी पडत होतं आणि बोरवर वगैरे अवलंबून राहायला लागत होतं. ही गोष्ट आम्ही साहेबांच्या कानावर ज्यावेळी घातली त्यावेळी माननीय मुश्रीफ साहेबांनी तातडीनं परत एक बंधारा मंजूर करून आपल्या गावच्या जाकवेलच्या शेजारी बंधारा उपलब्ध झालेला आहे. शेतकऱ्यांना शेतीच्या पाण्याबरोबरच गावकऱ्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न 100% सोडवण्यामध्ये साहेब यशस्वी झालेले आहेत. आता इथल्या लोकांच्या मनामध्ये घड्याळ हे चिन्ह बसलेलं आहे. कारण आम्ही ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यापासून आमच्या पक्षाचं, आमच्या गटाचं माननीय धुरे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असलेल्या या उत्तूर जिल्हा परिषद मतदारसंघाचं एकच चिन्ह आहे घड्याळ. आणि आम्ही घड्याळ वेळोवेळी चिन्ह बदलणारे नाही तर वेळोवेळी एकच चिन्ह घेऊन आपण लोकांच्या सामोरे जात आहोत. त्याच गटाबरोबर ही सर्व मोमेवाडीची सर्व मंडळी जुन्यांपासून तरुणांच्यापर्यंत सर्व राहतील. विविध योजनांच्या माध्यमातून घराघरामध्ये आम्ही पोचलेलो आहोत. हे सगळे आम्हाला भरभरून मतं देतील अशा पद्धतीची ग्वाही मला वाटते. धन्यवाद.